नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण पुरंदर तालुक्यामध्ये आहोत आणि पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावामध्ये आलो आहे. या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती खरं तर दुष्काळ असल्यामुळं पाणी नाही आहे शेतीला आणि झाडं तरी देखील शेतकरी जगवण्याचा प्रयत्न करतात. ते विहिरीच्या मार्फत असू द्यात किंवा शेततळ्याच्या मार्फत असू द्यात, त्या ठिकाणी पाणी ते देतात. ते आत्ता सध्या आपण आलेलो आहोत मामा गरुड यांच्या शेतामध्ये. तर त्यांच्या इथं पानवडी पावटा हा जो प्रकार आहे ते त्यांची ती शेती आहे. तर काय परिस्थिती आहे एकूण त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं आमच्या मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर कशा पद्धतीनं म्हणजे आत्ता आम्ही एक स्टोरी कव्हर केली, त्याच्यामध्ये पेरू फळबागाची होती थोडक्यात, तर त्याला पाणी जास्त लागतं. बरोबर. तर आता आपण आपल्या शेतात आलो आहे, तर कशा पद्धतीनं तुम्ही हे केलेलं आणि काय नेमका प्रकार काय त्याबद्दल सांगा. आता हे जे आपलं क्षेत्र आहे हे पानवडी पावटा आपण याला म्हणतो. म्हणजे जो पावटा दोन प्रकारमध्ये येतो, एक गावरान आणि एक हायब्रिडमध्ये. तर दुसरा येतो तो सरपंच म्हणून येतो आणि हा पानवडी म्हणून गावरान येतो. आपण ह्या शेतामध्ये सुरुवातीला मे मध्ये टोमॅटोची लागवड केलेली होती. आणि टोमॅटोच्या लागवडला हे सगळं स्टेजिंग त्यावेळेस केलेलं होतं. मग त्यानंतर आपण हे पीक काढून दुसरं पीक करण्यासाठी परत त्याला मजुरी, लेबर खर्च तो सगळा वाढला जातो. त्यामुळे आपण काय केलं की त्या स्टेजिंगचा ह्या पानवडी पावट्याकरता आपण त्याचा उपयोग करून घेतला. मग ह्याला खर्च काहीच नाही, फक्त आपण ह्याचा लागवडीचा खर्च केला. परंतु तिथनं पुढं सर्वसाधारण संक्रांतीच्या वेळेस हा चालू होतो पावटा. त्यानंतर आता अजून 1 ते 2 महिने हा पावटा चालला असता. परंतु आमच्या इथं एकदम आता परिस्थिती अशी आहे की पाण्याची एकदम कमतरता आहे, लोकांना प्यायला पाणी नाही. परंतु आपण थोडंसं ड्रिपच्या सहाय्याने आत्तापर्यंत जगवलं. परंतु इथनं पुढची परिस्थिती एकदम भीषण आहे. म्हणजे अजून मला याचं 2 महिने उत्पन्न मिळालं असतं, परंतु पाण्याची एकदम टंचाई असल्यामुळं आता ते 2 महिने मला लवकरच ते संपवावं लागेल. बरोबर. मग ते कसं काय, म्हणजे पाणी आता तुम्ही आणताय तर ते कशा मार्फत आहे, म्हणजे विहीर, शेततळी इथूनच पाणी येतं? आता मी तुम्हाला सांगतो, मी शेती करत असताना मी जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली शेती करतो. पण पुरंदर तालुक्यात कायमच 2 वर्षांनी 3 वर्षांनी दुष्काळाची परिस्थिती कायमच जाणवती. बरोबर. सुरुवातीला मी बोरवेल घेतले, विहिरी पाडल्या, तरी पण इथं पाण्याचा म्हणजे पाहिजे एवढा कंटिन्यू स्रोत कधीच मिळाला नाही. त्यानंतर मी इथनं नाझरे धरणावर पाईपलाईन केलेली. 4 ते 5 किलोमीटर नाझरे धरणावर 5 इंची पाईपलाईन केली. परंतु ह्या वर्षी नाझरे धरणात सुद्धा पिण्यासाठी सुद्धा पाणी शिल्लक नाही राहिलं. बरोबर. त्यानंतर आपण आमचं इथं पुरंदर उपसा म्हणून इथं पारगावमध्ये एक योजना बंधारा आहे, तिथं पाणी सुटतं. ते सुद्धा 3-1 किलोमीटर तिथनं सुद्धा मी पाईपलाईन करून या ठिकाणी पाणी आणलं. परंतु तिथं सुद्धा वेळेला पाणी मिळत नाही. त्याच्यामुळं पाण्याचा स्रोत जेवढा आपल्याला जिथं शक्य आहे तिथनं आपण पाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु पाणी कुठंच शिल्लक नाही. मग आता जे आहे थोडंफार विहिरीला पाणी आहे, ते विहिरीच्या पाण्यावरच आपण हा एक क्षेत्र जगवतोय. मग हे कसं काय, हे जे म्हणजे ह्या शेतीची लागवड कशा पद्धतीने असतं त्याबद्दल सांगा, आणि काय नेमका हा प्रकार? आपण ज्यावेळेस टमाटे संपत येतो त्याच्यानंतर याचे बी असतं. हे आता आपण जे पाहतो हे पानवडी हा ओला पावटा आहे. हे आपण भाजी करता किंवा तुमचं आपण जो तिखट भात करतो त्यासाठी एकदम खास आहे तो. त्यासाठी हे जे पुरंदर तालुक्याची ओळख आहे पानवडी पावटा म्हणून खास आपल्या इथं. आणि त्याचं उत्पन्न चांगल्यापैकी मिळतं आणि कमी खर्चात बऱ्यापैकी उत्पन्न त्याचं मिळतं. मग ते किती साधारण हे आता एक पोते खरं तर भरून ठेवले, किती प्रमाणात होते याचा साठा, किती प्रमाणात होतो? सर्वसाधारण चांगला जर पावटा असेल, पानवडी पावटा एकदम व्यवस्थित पाणी वगैरे जर असेल तर खर्च वजा जाता एकरी 1 ते 1.5 लाख रुपये त्याची शिल्लक राहतो. कारण आपण एकतर टोमॅटोला पहिलं त्याचा खर्च केलेला असतो, त्यामुळे दुसरा काही खर्च नाही. फक्त आपण ह्याचं जी वाळलेली बी आहे ते शेंगा आहेत, शेंगांच्याच मध्ये आपण हे जे बी तयार होतं वाळलेलं, हेच बी त्यानंतर लावलं जातं यामध्ये जमिनीमध्ये. म्हणजे आपण घरीच तयार करतो आणि घरीच ती लागवड केली, त्यामुळे त्याचा ब्याचा वगैरे काहीच खर्च नाही त्याला. सध्याच्याला आता हेच आहे आपल्याकडे पानवडी पावटा आहे माझ्याकडे. दरवर्षी कमीत कमी 5 ते 6 एकर कांदा असतो. परंतु ह्या वर्षी पाणी हे क्षेत्र आपलंच आहे, पण पाणी नसल्यामुळं हे क्षेत्र मला यात सुद्धा पहिले टोमॅटोच होता. मेची लागवड होती, पूर्ण टोमॅटो होता. पण टोमॅटो काढल्यानंतर पाणी नसल्यामुळं पूर्ण क्षेत्र मला मोकळं ठेवण्याची वेळ आली. आता सध्याच्याला इथं काहीच नाही. आता सध्याच्याला काही नाही. कांदा माझ्याकडे 5 ते 6 एकर असतो, पण आता फक्त आपण खाण्यापुरता कांदा एक ठिकाणी लावलेला आहे.
आणि घरी आपल्या खाण्यापुरतं गहू केलेला आहे. बरं, ते कांद्याचं काय तुम्ही मगाशी बोलता होता हा आपण दहा बोलत ते होतो 5 ते काय? 6 एकर माझ्याकडे दरवर्षी कांदा असतो. पण ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला त्यावेळेस आपल्याला सगळ्यांनाच 2 वर्ष ते कोरोनाचे फार वाईट दिवस गेले. बरोबर. त्याच्यामुळे मला त्यावेळेस अशी परिस्थिती झाली होती की कांदा तर माझ्याकडे इतका होता की 1000-1200 पिशवी माझ्याकडे कांदा होता. मग त्या कांद्याचं करायचं काय अशा विचारात मी होतो आणि बाजारभाव एकदम नव्हते, फार डाऊन होते मार्केट. मग काय करायचं म्हणून मी थोडंसे माझी स्वतःची कल्पना घेऊन एक शेड तयार केलं बरं. 20x60चं. हम्म. आणि त्याच्यामधून तारेची जाळी आपण जी कडक तार असते 1x1चं त्याला जाळी आपण म्हणतो, लोखंडी हम्म. जाळी, त्याचे गोल तयार केले ते आणि त्यात तो कांदा स्टॉक केला. बरं. आणि कमीत कमी आपण तो 5 ते 6 महिने कांदा स्टॉक केला. त्यानंतर मला त्याचा फायदा असा झाला की त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्टॉक केला त्यावेळेस कांद्याला मार्केट होते 10 ते 12 रुपये. बरं. ज्यावेळेस मी विक्रीला कांदा काढला त्यावेळेस त्याचं मार्केट जवळ 40 ते 50 रुपये झालं. वा. त्यावेळी मला त्या गोष्टीचा फायदा झाला. आणि इतरही शेतकऱ्यांना मी त्याची माहिती दिली की बाबा असं असं आपण केलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. किंवा ज्यावेळेस आपण तो स्टॉक केला त्यावेळेस ते जागा आपण पूर्ण तेवढ्या शेडचा वापर केला. परंतु आपण ज्यावेळेस कांदा पूर्ण विक्री झाली त्याची त्यानंतर ते शेड परत आपल्याला बाकीच्या कामासाठी उपयोगात आलं. बरं. पण ते शेतकऱ्यांना तुम्ही म्हणले की मी सांगितलं की असं करा, मग ते त्यांनी केलं का तसं? हो, भरपूर. आता युट्यूबला जरी तुम्ही सर्च केलं माझं मामा गरुड कांदा चाळ तरी ते जाता युट्यूबला तुम्हाला पाहू शकता तुम्ही. बरं. फायदा झाला त्याचा लोकांना? हो, भरपूर फायदा झाला. बरं. आता काय म्हणजे आता आम्ही प्रत्येक ठिकाणी अशी बघतोय की पाण्याची कमतरता आहे. येणाऱ्या काळात अजून तर खरं ममार्च महिना बरोबर. सुरू आहे, अजून 2 महिन्यांनी उन्हाळा अजून जास्त तीव्र जाणवून, मग त्यानंतर पाणीचं जे संकट आहे ते अजून जास्त तीव्र होत जाईल. बरोबर. तर मग कशा म्हणजे तुम्ही काय करणार, म्हणजे उपाययोजना काय तसं केलंय का की समजा आणि दुष्काळ जर अजून परिस्थिती गंभीर झाली तर त्याच्यावर तुम्ही काय डोक्यात आहे का संकल्पना की बाबा? नाही, आता कसं होतं माहिती का, प्रत्येक शेतकरी काय करू शकत नाही. आता मी सांगितलं ना, मी नाजरे धरणावर पाईपलाईन केली, बरोबर. पुरंदर उपसच पाणी तिथनं आणण्याचा प्रयत्न केला, बोर घेण्याचा प्रयत्न केला, विहिरीचं पाणी आणण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी प्रत्येक जण सगळं ते करू शकत नाही. तर ह्यासाठी शासनानेच काहीतरी ठोस योजना करून कायमस्वरूपी पुरंदर तालुक्याचा दुष्काळ कसा हटल यासाठी शासनाच्या स्तरावरच त्याचे प्रयत्न झाले पाहिजे. त्यामुळं आता जे आपले गुंजवणीची योजना आहे त्याच्यावर सगळं तालुक्याचं राजकारण फिरतंय. 10 वर्ष झालं, त्यानंतर आता हे 5 वर्ष 15 वर्ष झालं, परंतु कायमस्वरूपी शेतकऱ्यांना ते पाण्याची काय उपलब्ध निर्माण होत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करण्यापेक्षा जे राजकीय सगळे नेते मंडळी असतील ते कुठल्या पक्षाचे असू द्या, शेतकऱ्यांना विषय फक्त पाणी कोणी काय नाही, तर पाणी जर शेतकऱ्यांना मिळालं तर कायमस्वरूपी तो शेतीचा प्रश्न सुटला जाईल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पाण्यावर राजकारण न करता ते पाणी तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि म्हणजे मला पण हेच म्हणायचं की काही दिवसांपूर्वीच जी काही महाराष्ट्र शासनाने यादी जाहीर केली दुष्काळी तालुक्यांची, तर आपला पुरंदर तालुका देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. तर आपल्यापर्यंत काही शासनाची मदत आली आहे किंवा काय असं झालंय का? काहीच नाही. आतापर्यंत आमच्या बेलसर गावामध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या नंतर लोकांना आता वाडी वस्तीवर तर अक्षरशः इतकी वाईट अवस्था आहे की गुरांना प्यायला पाणी नाही. बरं. शेतकऱ्यांना सुद्धा प्यायला पण नाही. पण एकामेरचे कोणाचे बोर असतील, कोणाचे काय असेल त्याच्यावरनं ते पाणी सोय करतात. परंतु तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन नुसता दुष्काळ झाला, पण त्याच्यावर जे ठोस उपाययोजना पाहिजेत, गुरांना चारा द्यायला पोच दिला पाहिजे किंवा चारा छावण्या झाले पाहिजेत किंवा पाण्याचे टँकर सुरू झाले पाहिजे. कुणालाच काय त्याचं घेऊन जाईल. प्रत्येक जण फक्त त्या राजकारणाच्या बहुतेक उरफटला गेलाय. मग कुणाचं फोडाफोडीचं, कुणाचं जोडाजोडीचं, कुणाचं काय चाललंय कुणाला वेळ नाही, शेतकऱ्यांच्याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट झाली. ठीक आहे. तर हे होते बेलसर गावातील मामा गरुड. त्यांच्या शेतामध्ये आपण आलो होतो आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यांनी आत्ताची जी परिस्थिती आहे, मी सांगितल्याप्रमाणे की पुरंदर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात आहे. विहिरी असतील किंवा शेततळे असतील, याच्यातून जे शेतकरी आहेत म्हणजे मामा गरुड असतील किंवा मगाशी आपण ईश्वर कदम यांच्या शेतामध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणचे ते किंवा इतर जे या भागातले शेतकरी आहेत ते आपले विहिरी किंवा शेततळ्यातून पाणी हे करतात, म्हणजे शेताला पुरवठा करतात. हे पण त्यांची अशी मागणी आहे की जी आपली राजकारण जे आहे ते पाण्यावर न करता तुम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोचवावं आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. तर अजून देखील आमच्या मुक्काम पोस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ कशी आवडली कॉमेंटमध्ये आपल्या इकडची परिस्थिती काय आहे ही देखील आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.